बघ, तुला उद्या पाहुणे बघायला येणार आहे. कसं चालायचं मी तुला सांगून देते. एकदम असं डोक्यावर पदर घेऊन खाली मान करून हळूहळू असं चालायचं. नुसतं चालशील की पाय आपटत चालते. तुला एक तर पाय आपटायची सवय. आणि दुसरी गोष्ट ना, डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही आणि आपली नजर एकदम अशी खाली ठेवायची. हां, तिकडे गेल्यावर तुला काय डोक्यावर पदर घ्यायचा नको, काय तुझा इंगा दाखवायचा ते दाखव. पण आता तुला ते बघायला येत आहे ना, एकदम खाली मान करून आणि डोक्यावरचा पदर काढू द्यायचं नाही. तेव्हा ते समजतील संस्कारी पोरगी. आणि हळूच तिरच्या नजरेने बघायचं त्या नवरदेवाकडं. हां, हां, डावऱ्या म्हशीसारखंच बघायचं. मी पण तुझे बाबा बघायला आले होते तर डावऱ्या म्हशीसारखंच बघितलं होतं. त्यांनी एका झटक्यात मला पसंत करून घेतलं होतं. आणि दुसरी गोष्ट तुला सांगते, ते हात पाय पडले ना, पाय पडायचा. ते तुला पैसे देतील. पहिले नाही नाही बोलायचं आणि सरकन पैसे ओढून घ्यायचे. आणि दुसरी गोष्ट तुला सांग, आणि तुला नाव विचारलं ना, तुझं जे नाव आहे ते सांगायचं. असं बोलायचं नाही की मला लाडाने, तुला असं काही कोणी काही बोलत नाही. लाडाने मला डुसकी बोलता, मला नाडाने पुचकी बोलता, मला ना डुमरी बोलता, असं काही बोलायचं नाही. असं तुला काही कोणी बोलत नाही बरं काय, बघून तोंडी खापड तोंडी. समजलं ना? आणि तिसरी गोष्ट अशी की ए बाई, तुझा पाय पडून सांगते, ती पूजाला बोलू नको मेकअप करायला. नाहीतर मागच्या वेळेस ना, त्या पूजाला 2 स्थळ तिच्यामुळे मोडले तुझेवाले. तिला पसंत करून गेले. तुला कोणीच पसंत केलं नाही. म्हणून तिला अजिबात बोलवायचं नाही. समजलं ना? 2-4 गोष्टी लक्षात ठेव. आई सांगते तर आईच्या सांगण्यावर लक्ष द्यायचं.